नमस्कार. कधी विचार केलाय का की ती कोणती अशी शक्ती आहे जी आपल्याला सकाळी उठवते किंवा परीक्षेच्या वेळी रात्रभर जागायला लावते? तीच शक्ती जी आपल्याला मोठी स्वप्न बघायला लावते आणि ती पूर्ण करण्यासाठी मागे लागते. आज आपण आपल्या आतल्या याच शक्तिशाली इंजिनचे रहस्य उलगडणार आहोत. मग ते परीक्षेत चांगले मार्क मिळवणं असो किंवा करिअरमध्ये एक मोठी उडी घेणं असो, ही जी तीव्र इच्छा असते ती नक्की येते कुठून? गंमत म्हणजे यामागे एक ठरलेला पॅटर्न आहे. आपल्या अगदी प्रत्येक कृतीमागे एक कारण, एक गरज आणि एक ध्येय लपलेलं असतं. आणि आज आपण तेच कोडं सोडवणार आहोत. तर ही जी कृती घडवून आणणारी आतली शक्ती आहे ना, तिलाच आपण प्रेरणा म्हणतो. आणि या प्रेरणेला चालवणारं जे इंजिन आहे तेच आहे प्रेरणा चक्र किंवा मोटिवेशन सायकल. हे आपल्या प्रत्येकाच्या आत असलेलं एक पर्सनल अल्गोरिदम आहे, जे आपल्या वागण्याला दिशा देतं, ऊर्जा देतं आणि टिकवून ठेवतं. चला तर मग यात जरा खोलवर शिरूया. मग हे प्रेरणा चक्र नक्की काम कसं करतं? खरं तर ही संपूर्ण प्रक्रिया फक्त 5 सोप्या पण अत्यंत महत्वाच्या टप्प्यांमध्ये विभागलेली आहे. चला एक एक करून हे टप्पे पाहूया आणि ही यंत्रणा कशी काम करते ते समजून घेऊया. ही आहे आपल्या प्रवासाची एक प्रकारची ब्लूप्रिंट. आता हे रिकामं दिसतंय बरोबर, पण जसं जसं आपण एक एक टप्पा पार करू तसतसं हे चित्र पूर्ण होत जाईल आणि आपल्या प्रत्येक कृतीमागचं विज्ञान स्पष्ट होईल. तर प्रत्येक प्रेरणा चक्राची सुरुवात होते एका गरजेतून. ही गरज अगदी साधी शारीरिक असू शकते, जसं की भूक, तहान किंवा मानसिकही असू शकते, जसं की यश मिळवायचंय, मान सन्मान हवाय. जेव्हा ही गरज निर्माण होते तेव्हा मनात एक अपुरेपणाची भावना येते आणि इथूनच सगळा खेळ सुरू होतो. आता जेव्हा ही गरज पूर्ण होत नाही तेव्हा आपल्या मनात एक अस्वस्थता, एक तणाव तयार होतो. हा तणाव म्हणजे गाडी सुरू करण्यासाठी लागणारी एक ठिणगी आहे, एक स्पार्क आहे. तो नकारात्मक नाही, उलट तो आपल्या कृतीला चालना देणारा ऊर्जेचा स्रोत आहे. हीच ती शक्ती आहे जी आपल्याला शांत बसू देत नाही. तणावामुळे जी ऊर्जा निर्माण होते ती आपल्याला कृती करायला भाग पाडते. या टप्प्यावर आपण ती गरज पूर्ण करण्यासाठी आणि तो तणाव कमी करण्यासाठी ठोस प्रयत्न सुरू करतो. मार्ग शोधतो, प्लॅनिंग करतो आणि प्रत्यक्ष काम करतो. म्हणजे भूक लागल्यावर जेवण बनवणं हीच ती ध्येयनिर्देशित कृती आहे. आणि मग जेव्हा आपल्या प्रयत्नांना यश मिळतं तेव्हा आपण चौथ्या टप्प्यावर पोचतो, ध्येयप्राप्ती. आपली जी मूळ गरज होती ती पूर्ण होते, तणाव एकदम नाहीसा होतो आणि एक प्रकारची शांतता अनुभवायला मिळते. हेच प्रेरणाचक्राचं मुख्य फळ आहे. ध्येय पूर्ण झाल्यावर आपल्याला जे मिळतं ते म्हणजे समाधान. एक खूप छान, शांत भावना. पण इथेच खरा ट्विस्ट आहे. ही अवस्था कायम टिकत नाही, ती तात्पुरती असते. आणि हीच गोष्ट प्रेरणाचक्राला इतकं इंटरेस्टिंग आणि न थांबणारं बनवते. तर हे बघा, आता आपलं चित्र पूर्ण झालंय. गरज, त्यातून निर्माण होणारा तणाव, मग कृती, ध्येयप्राप्ती आणि समाधान. हे 5 टप्पे मिळून आपलं प्रेरणाचक्र पूर्ण होतं. हे किती सोप्या पद्धतीनं स्पष्ट करतं की आपल्या इच्छा कृतीमध्ये कशा बदलतात. पण गोष्ट इथेच संपत नाही. आता ह्या चक्राबद्दलची सगळ्यात महत्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट काय माहितीये? हे चक्र कधीच थांबत नाही. ही एक सतत न थांबता चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण अगदी सोपं आहे. मानवी गरजा कधीच संपत नाहीत. एक गरज पूर्ण झाली की दुसरी लगेच तयार असते. त्यामुळे समाधान मिळताच कुठेतरी एका नवीन गरजेची बीजं रोवली जातात आणि हे चक्र पुन्हा नव्याने सुरू होतं. थोडक्यात सांगायचं तर हे चक्र सतत चालत राहतं. आपल्या प्रत्येक कृतीला ऊर्जा आणि दिशा देतं. ते नेहमी ध्येयाच्या दिशेने धावतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एका समाधानानंतर लगेच एका नवीन गरजेला जन्म देतं. ओके, हे सगळं थिअरीमध्ये ठीक आहे, पण रोजच्या आयुष्यात हे कसं दिसतं? चला शिक्षण आणि कामाच्या ठिकाणची 2 सोपी उदाहरणं बघूया. इथे बघा किती स्पष्ट दिसते. एका विद्यार्थ्यासाठी चांगल्या गुणांची गरज त्याला अपयशाच्या तणावातून अभ्यास करायला लावते. चांगले गुण मिळाल्यावर आनंद मिळतो आणि मग लगेच पुढच्या वर्गात अजून चांगलं करण्याची नवीन गरज तयार होते. अगदी तसंच कर्मचाऱ्याच्या बाबतीत बढतीसाठी हेच चक्र काम करतं. पण हे गोष्ट फक्त चांगले मार्क किंवा प्रमोशन मिळवण्यापुरती नाहीये.
हे प्रेरणाचक्र आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी असलेल्या गरजांच्या एका खूप मोठ्या सिद्धांताशी जोडलेलं आहे. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ अब्राहम मॅस्लो यांनी हा गरजांचा पिरॅमिड मांडलाय. त्यांच्या मते आपल्या गरजांचे 5 स्तर आहेत, अगदी मूलभूत शारीरिक गरजांपासून ते आत्मसन्मान आणि स्वविकासापर्यंत. आणि नियम सोपा आहे, जेव्हा खालच्या पातळीवरची गरज पूर्ण होते तेव्हाच आपल्याला वरच्या पातळीवरच्या गरजेची जाणीव होते. म्हणजेच काय तर एका गरजेचं समाधान हेच दुसऱ्या मोठ्या गरजेच्या प्रेरणाचक्राची सुरुवात असतं. तर मग हे सगळं जाणून घ्यायचं का? याचा आपल्याला काय फायदा? तर याचा उपयोग स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि आपल्या प्रगतीला चालना देण्यासाठी होतो. कारण जेव्हा आपल्याला कळतं की आपल्याला नक्की काय चालवतंय, तेव्हा आपण जास्त उत्साही आणि कार्यक्षम बनतो. आपल्या प्रयत्नांना एक स्पष्ट दिशा मिळते. आणि यातून मिळणारं समाधान फक्त वैयक्तिक प्रगतीपुरतं मर्यादित राहत नाही, तर ते आपल्याला एक चांगला समाज घडवण्यासाठीही प्रेरित करतं. तर मग जाता जाता एक विचार, प्रत्येकाच्या आयुष्यात सध्या असं कोणतं मोठं प्रेरणाचक्र सुरू असेल? अशी कोणती गरज आहे जी तणाव निर्माण करून कृती करायला भाग पाडत आहे? यावर नक्की विचार करा. कारण आपल्या कृतींमागचं का एकदा समजलं ना की कसं करायचंय हे खूप सोपं होऊन जातं.